नमस्कार, स्वागत है आपका इंडिया न्यूज 28 में। ये बात करते हैं महाराष्ट्र की कुछ खास खबरों की। नागपुर प्रतिबंधित नायलॉन मांझा पकड़ा। आरोपी के पास से प्रतिबंधित नायलॉन मांझा चक्री सहित 66,000 रुपए का माल जब्त। नागपुर शहर के 5 पावली पुलिस पथक ने मिली गुप्त सूचना के आधार पर सलीम गैरेज एंड कार वॉशिंग सेंटर आजाद नगर बुनकर कॉलोनी जब्बार होटल के पास मिली गुप्त सूचना के आधार पर छापामार कार्रवाई की और बड़ी मात्रा में प्रतिबंधित नायलॉन मांझा जब्त किया। इस दौरान पुलिस ने मोमीनपुरा निवासी मोहम्मद सलीम अंसारी को मौके से गिरफ्तार कर लिया। पुलिस ने आरोपी के कब्जे से कुल 60 प्रतिबंधित नायलॉन मांझा चक्री जब्त की। इसकी कुल कीमत 66,000 रुपए बताई गई है। छापेमारी के दौरान आरोपी का साथी तौकीर अंसारी फरार होने में कामयाब हो गया। पुलिस उसकी तलाश कर रही है। पुलिस उपायुक्त राहुल मदने, सहायक पुलिस आयुक्त शिव प्रसाद पारवे, इनके मार्गदर्शन में पुलिस निरीक्षक बाबूराव राउत, पुलिस उपनिरीक्षक रंजीत माजगावकर, हेड कांस्टेबल रविंद्र राउत, हेड कांस्टेबल मुकेश यादव, सुशील रेवतकर, राजकुमार पाल, यूनुस खान, अमित ठाकुर, पद्मा करूके और महिला पुलिस सिपाही प्रीति थोरात ने कार्यवाही को अंजाम दिया। नागपुर से संवाददाता रवि सिंह ठाकुर की रिपोर्ट। येणारे दिवस आता मकर संक्रांती दिवस येत आहे, त्या अनुषंगाने बरेच लोकांना जे पतंग उडवण्याची शौक आहे आणि ते धागा जे वापरायला पाहिजे त्याच्यापेक्षा हे जे नायलॉन मांजा प्रतिबंधित आहे शासनाने केलेली, ते नायलॉन मांजा वापरल्यामुळे बरेच पक्ष्यांचं नुकसान झालेलं आहे, जनावरांचं नुकसान झालेलं आहे, मुलं मुली माणसं बरेच दगावलेले आहे। त्या अनुषंगाने आतापासूनच त्या गोष्टीकडे लक्ष देणं सुरू आहे। एका प्रिव्हेंटिव्ह इज बेटर देन क्युअर त्या म्हणल्यासारखं एखादा जर नुकसान होण्यापेक्षा आधी जर लोकांनी जर सतर्कतेने आम्हाला पोलिसांना खबर दिली चांगली होईल। त्या दिवशी काल असंच पेट्रोलिंग करत असताना डीबी पथकाला माहिती मिळाली की सलीम कार अँड वॉश सेंटरचं इथं लपवून ठेवलेलं आहे 60 चक्र्या, ते विकत आहेत। अशा माहितीवरून डीबी पथकाने जाऊन तिथे छापामारी कारवाई केली। 66,000च्या टोटल चक्र्या जप्त केलेल्या आहे आणि सलीम अन्सारी नावाच्या माणसाला आरोपी बनवण्यात आलेले आहे। तसेच तो कुठून आणला त्याचं पण दुसरं त्याला पण शोध घेत आहेत। तो पण राहणारा मोमीनपुराचा आहे। अशा पद्धतीने जर समजा कोणी नायलॉन मांजा विकत असेल त्याची पोलिसांना खबर द्यावी आणि एखादी घटना नागपूरमध्ये अशी होऊ नये त्यासाठी सर्वांनी खबरदारी घेणं जरुरीचे आहे। यासाठी माझा नंबर पण सांगितलेला आहे 7020753909। लोकांना परत विनंती आहे की अशा पद्धतीने नायलॉन मांजाची खबर पोलिसांना द्यावं जेणेकरून एखादी जीवितहानी जे होणार आहे ते टाळता येईल। याच्यात पथकाचे प्रमुख PSI माजगावकर होते, रविंद्र राऊत, मुकेश यादव, सुशील रेवतकर, अमित ठाकूर, यूनुस शेख आणि पाल यांनी कारवाई केलेली आहे। नाही कसं हे एकदम गंभीर गुन्हा आहे। भलेचे कसं जामीनपत्र आहे परंतु हे कृत्य आहे। नायलॉन मांजा विकणे म्हणजे एखाद्याचा जीव घेण्यासाठी समर्थनच करणे अशा पद्धतीने गुन्हा असल्यामुळे नागरिकांनी सतर्कता राहून पोलिसांना खबर पण द्यायला पाहिजे।